खूपच सुंदर असं गाव गडी थांबना। तर मग आपण पुन्हा एका नवीन गोष्टीसाठी येलो। नवीन गोष्ट बोलू शकत नाही, कसा की उत्सव हे सगळ्यांसाठी तसेच असते। या उत्सवाचा भाग म्हणून आपण आज पुन्हा एका ठिकाणी येलो। चला बघूया। आजचं महत्त्व जे असं ना ते भरपूर जास्त महत्त्व असा, त्याचप्रमाणे काही मागण्या मागल्या जातात। अजून एक गोष्ट बघण्याक मिळता ती म्हणजे या मंदिरात हैसर जे घंट्या असत ना, मंदिराच्या समोरच जो मंदिराचा सभामंडप असा ना, जत्रा असली की खेळण्यांचा बाजार असता। सगळ्यात जास्त हय दुकाना खेळण्यांची लागलेली दिसतात। भाविकांची गर्दी जमली असा आहे सर, आणि हे लाईनीत उभी असत ते फक्त आणि फक्त महादेवाच्या दर्शनासाठी। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतोय। तर मग रोजच्या प्रमाणे आपण पुन्हा एका नवी ठिकाणी, नवीन परंपरा, नवीन संस्कार, नवीन रीती आणि नवीन गोष्टींसाठी येलो। आपलो एक मित्र आलो असं बघा, आज सोबतच भेटलो, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा येलो। बघा ह्या माणसाक जर तुम्ही नाही ओळखत असा होणारच नाही, अमित असा। आणि चांगला रिक्षा घेतल्यान त्यापासून बरं कामाक लागलो असा, आणि खरोखर खूपच चांगलो असा, अगदी मदतीक धावून येणारो असा। कारण माझ्या वेळेस धावून येलेलो मित्र ह्यो एक अजून होतो, जे ॲक्सिडेंट झाला होता ना माझा त्यावेळेस। तर मग आपण पुन्हा आपल्या जागेवरती येऊया। तर मग नवीन संस्कृती, नवीन परंपरा आणि नवीन देवस्थान, तर मग हे काय असा ना ते बघूया। सध्या चालले असतात महाशिवरात्रीचे दिवस, आणि महाशिवरात्रीत आता म्हणजे आज महाशिवरात्र असा, तर आज आता बऱ्याच ठिकाणी हे उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे होणार आहेत। हे उत्सवाची मजा काय असा ना ती बघूया। नवीन संस्कृती काय असता, नवीन संस्कृती ह्या जुन्या संस्कृती असत, पण मग आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा हे एक प्रयत्न होतो। जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। चला मित्रांनो जाऊया आणि महादेवांचा दर्शन पण घेऊया। श्रीदेव राटेश्वर मंदिराचा प्रवेशद्वाराजवळ असं गर्दी बघा, भरपूर गर्दी जमली असं आहे। गाड्या असत आपण मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी येलो ना, तर जसं बोललाय मी तुमका की राटेश्वर हे तामण्यातलं जे मंदिर असा ना त्या मंदिराच्या थैसर येलो असं। आणि आजची गर्दी बघशालच, गर्दी तर ही असा भाविकांची, ती जी श्रद्धा असा त्यांच्या मनात जो विश्वास असा ना त्या विश्वासाचा हे रिफ्लेक्शन असा, म्हणजेच प्रतिबिंब दिसता हैसर की कशा प्रकारे हैसर ह्यो भाविकांचं लोंडो असता। चला आपण पुढे जाऊया। पुढे जाऊच्या अगोदर आपण पाणवठो खया तो पण बघूचो असा, कारण मग पायावर पाणी घेऊया आणि नंतर मग पुढे आतमध्ये जाऊया। या मंदिराची एक खासियत असा, ही खासियत अशी असा की ह्या मंदिर स्वयंभू असा। स्वयंभू असल्या कारणाने याचा जी प्रचिती मिळता ती भाविकांका बरीच प्रचिती मिळाली असा। वर्षानुवर्ष मिळालेली प्रचिती ही लोकांका हय पुन्हा खेचून घेऊन येतात। तर मग हेच बघूक मिळत आपल्या हय दरवेळेस। हे बघा जसं बोललंय ना तसंच हे पाणवठो असा, आणि पाणवठ्यावरती पायावरती पाणी घेतल्याशिवाय हय कोण मंदिरात जात नाही। याचं महत्त्वच तेवढं असा, आणि ही जी प्रचिती आहे ना ही सगळ्यांकाच तेवढी मिळाली असा। बेल फुला घेऊन, बेल असा ना फक्त, बेल घेऊन हैसर असत। अरे वा, मामा असत हैसर, बघितलंय आकडे तुम्ही आणि तकडे सगळेच ठीक आहे। चला आपण आता पुढे जाऊया। भाविकांची गर्दी जमली असा आहे सर, आणि हे लाईनीत उभी असत ते फक्त आणि फक्त महादेवाच्या दर्शनासाठी। महादेवाच्या दर्शनासाठी आजचं महत्त्व जसं बोललं आहे ना, तर मग हे महत्त्व एवढं भरपूर मोठं असा की ह्याची ख्याती जी पंचक्रोशीत पसरलेली असा
त्याचं हे उदाहरण बघूक मिळतं आपल्या की एवढी मोठी लाईन असा ती लाईन उलटी फिरून इली असा काही आपले ओळखीची माणसं असतील हयसर बरीच जण असत तर मग हे असतील फक्त आणि फक्त श्री महादेवाच्या दर्शनासाठी आलेले असतात सर्वात मोठं एक म्हणजे मोठ्या गोष्टी असत ह्या आपल्या हयसर बघूक मिळतील जसं बोललंय ना तसंच हे अजूनपर्यंत ही जे लाईन दिसतात त्या लाईनवरनं समजत आपल्या की काय ख्याती असा ती तर हे स्वयंभू असा ह्याचं महत्त्व प्रत्येक गोष्टींचं महत्त्व त्या ठिकाणी भरपूर मोठं असतं आपण पुढे जाऊया आता बघूया तसंच आपण आता पुढे चाललो हे मंदिर ज्याप्रमाणे असं ते बघूक मिळतं तुमचं बघा मंदिराचं मे हयसर जे ओटी वगैरे भरतात ते हयसर असतात पुढे जाऊन बघूया आपण काय आहे ते हयसर सगळ्या निशाण्या ठेवलेल्या असतात हयसरच बघूया बेल फुलांचं म्हणजे बेल जी वाहिले जातात ना आज महादेवाचं त्याचं आजचं महत्त्व बघा किती काय असतं ते सोबतच समोर तुमका दिसतील सर्व निशाण्या हयसर ठेवलेल्या असतात मगाशी काय होतास मग ठीक आहे या निशाण्या हयसर ठेवलेल्या असतात देव जेव्हा संचार होता अवसार अवकळा शिवकळाची येताना तर त्यावेळेस ह्याच खांद्यावर घेऊन नाचवल्या जातात हयसर आई लक्ष्मी म्हणजेच आई महालक्ष्मी हयसर असा आणि थंयसर ओटी भरण्याचं काम बघा केलं जातं म्हणजेच ह्या ज्या सुवासिनी जे असतात ना ते सगळे माहेर वसनी सुवासिनी हयसर ओटी भरण्याचं काम करतात ओटी भरली जातं हयसर असं हेच बघा थंयसर महादेव असतात थंयसर नंदी असणारच जसं बोलतो तसंच आढळतात समोर प्रत्यक्षात बसलेलो नंदी आढळता हयसर समोर बसलो प्रस्थापित केलेलो असा मंदिराच्या मेन गाभाऱ्याच्या बाहेर जी असणारी गर्दी असा ना ती बघा कशी असते आणि पूर्ण मंदिरात गर्दी असा आजचा दिवस ह्यो महत्त्वाचा किती असा तो बघा कारण आजच्या दिवशीचे आशीर्वाद हे आयुष्यभर राहणारे असतात खूप ख्याती असतात मंदिराच्या गाभाऱ्यात जातानाच आपल्या समोर महादेवांच्या त्या लिंगाचं दर्शन होतं म्हणजेच शिवपिंडी जी असं ना त्याचं दर्शन होतं हे असं बघा अभिषेकासाठी सदैव जे असणार आहे कमंडलू ह्योच भरून ठेवलेलो असा पूर्ण दुधात आणि आज ह्योच अभिषेक केलो जाता असा बघा इकडे बघा जरा अभिषेक झाल्यानंतर त्यांची पूजा आणि बेलफूल वाहून मग मनोभावी पूजा केली जातात जी मनातली इच्छा असताना ती इच्छा केली जातं फूल हयसर ना पुढे जाऊया आता आपण पुढे बघूया हो तोच प्रॉब्लेम असा बाकी काय नाही चालला होता आपण पुढे हयसर आता बाहेर येतो माणसं बघा हयसर सुशील भेटलो असा बघा गावातली माणसं असून लवकर जवळ येत नाही दर्शना केलो असा दर्शन घेऊन तो आता हयसरनं चलतलो पुढे जातो तसे कोण नाही कोण अजून असत हे झालं दर्शन घेतलं हा आणि कोण अरे नावा व्यवस्थित अरे येत इलय थांबा कदम आपले अनुभवने आणि सावंत हे तीन भाव आता एकत्र दिसतात बंधू आहेत ना तीनवले महादेवांच्या दर्शना केले चला तर मग हयसर आता आपण निघूया पुढे सोबतच आपल्या हयसर बघा आपले भाव दिसतात हयसर आज काय भाजी फक्त घेऊन इलास अरे बस बस भरपूर असा चालला भरपूर झाला ते पण चला आज बाकीचे काही गेले असत किती याकच दुकान लावला अजून काय दुकान चलले आता हयसर आपण जाऊया हे सगळे ओळखी असतात त्यांना घेऊन आजचं महत्त्व जे असतं ना ते भरपूर जास्त महत्त्व असतात त्याचप्रमाणे काही मागण्या मागल्या जातात नारळ आणि तांदूळ ओटी खाना नारळांनी भरली जातात तर मग हेच बघा हयसर आपल्या जे भाविक असतात ना ते मनोभावे ती ओटी वाहताना आपण नवस पूर्ण करताना दिसतात हे स्वयंभू देवस्थान असतात तर मग जे नवस पूर्ण होतात ते नवस पूर्ण झाल्यानंतर मग नवस फेडूसाठी येलेले असतात अजून एक गोष्ट बघण्यात मिळता ती म्हणजे या मंदिरात हयसर
जे घंट्या असत ना त्या घंटा बघा, ज्या घंटा आहेत ना नवसाच्या घंट्या असत. थंयसर नवस पूर्ण झालो की मग त्या घंटा हे बांधल्या जातात नवस फेडूसाठी. तर मग स्वयंभू देवस्थान जे असतात त्याच्या काही रीती असत, काही त्याच्या संस्कृती असत, हे आपल्याकडे भरपूर प्रमाणे दिसतात आणि त्या जोपासल्या तेवढ्याच मनोभावे जोपासल्या जातात. मंदिराच्या समोरच जो मंदिराचा सभामंडप असा ना थंयसर ही एक तोफ ठेवलेली दिसता आणि त्या तोफेची तेवढ्याच मनोभावे पूजा केली जाता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही जी तोफ होती ना ती अजूनपर्यंत हैसर शाबूत ठेवलेली असा. याचाच अर्थ असं की हैसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या ह्या गोष्टी दिसून येतात, म्हणजेच शिवकालीन इतिहास एका पण असा. आपल्या चॅनलचे जे हे फुटेज बघूक मिळतील त्याची सध्या अनाउन्समेंट करताना आपल्या कदम साहेब भेटतील आणि ह्या काउंटरवरती देणगी स्वीकारूसाठी बसलेले असतात. तर मग ह्या मंदिराची जी ख्याती असा ना ही तशीच असा स्वयंभू मंदिर असा आणि त्याची प्रचिती आहे ना ही सगळ्यांका मिळतात. त्याचप्रमाणे या मंदिराच्या अवतीभोवती जो परिसर असा ना तो संपूर्णतः वर्षावन असा जे जोपासलेला असा कोकणकरांनी. चला आपण पुढे जाऊया. जत्रा असली की खेळण्यांचा बाजार असता. सगळ्यात जास्त ही दुकानं खेळण्यांची लागलेली दिसतात आणि ही कशासाठी तर मग जत्रेत सगळ्यात जास्त जाणारी असत ना ती लहान पोरं असत. तर लहान मुलांना हे रिझवण्यासाठी हे केलं जातं. शेवटी ज्यांचा वेगवेगळा भाग त्यांचं आजचं बिझनेस ह्याच्यातूनच होता. सोबतच आपल्या इतर काही जे इमिटेशन ज्वेलरी असतील वगैरे ते पण त्यांचे स्टॉल भेटतील. पण सगळ्यात जास्त आज खेळण्यांची दुकानं लागलेली दिसत. अरे आपलोच माणूस असा बघितलं ना वा अगोदर बघू काय होतं. तर मग खेळण्यांची दुकानं बघा आज यांनी पण लावलं नाही, भरपूर छान. चला आज हैसरना पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो आपण आता हैसरना चाललो म्हणजेच हैसरना आता निरोप घेतो. म्हणून मग आपला रोजचा सांगणार ना आणि रोजचा करा ना. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.